नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग जो युनिट आहे, त्यामधील मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स असणार आहेत, जे की आपण पूर्णतः डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. आपला जो मुख्य फोकस असणार आहे तो सीरीज कंप्लीशन या टॉपिक वरती असणार आहे. बघा, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये सीरीज कंप्लीशन वरती भरपूर प्रश्न विचारले जातात आणि याकडून तुम्हाला किंवा या प्रश्नामधून तुम्हाला फुकटचे मार्क मिळणार आहेत. कारण अगदी सोपा टॉपिक आहे, परंतु तितकाच लॉजिक सुद्धा लावणारा आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा. कसे हे प्रश्न सोडवायचे, कसा लॉजिक लावायचा आणि कसे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहेत. ओके. सो त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढे वळण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र एमबीए सीईटी 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेऊन क्वालिफाय व्हायचं असेल आणि बेस्ट कॉलेजमध्ये एमबीए करायचं असेल किंवा एमएमएस करायचं असेल, तर आम्ही घेऊन आलेलो आहोत एमबीए सीईटी 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. लॉजिकल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, राईट. त्यासोबतच तुमचा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, या सर्व युनिट्सला तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाणार आहे. मराठी आणि इंग्लिश या इंटरॅक्टिव्ह लँग्वेजमध्ये, कंबाईन लँग्वेजमध्ये तुमचं सेशन्स होणार आहेत. रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, कारण तुम्ही जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस केला तर तुमचा रेकॉर्डेड सेशन अवेलेबल असणार आहे. तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्याल, प्रॅक्टिस कराल आणि तुमचं प्रिपरेशन बूस्टअप कराल. आणि त्यासोबत एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून नवीन नवीन प्रश्नांची तुम्हाला ओळख होईल आणि तुम्हाला तुमचं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग करता येईल. तर येत्या 8 डिसेंबर पासून आपली ही बॅच सुरू होत आहे. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. जर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करणं पॉसिबल नसेल तर यू कॅन डाउनलोड आवर ॲप्लिकेशन अँड यू कॅन जॉईन द कोर्स थ्रू द ॲप्लिकेशन ॲज वेल. ओके. अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि बॅच जॉईन करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा, अशा टाईपचे प्रश्न अगदी सोपे असतात. खूप सोपं असतं यामध्ये ओळखायला, कारण आपल्याला काही सिरीज दिलेली असते आणि त्या सिरीजमध्ये जे गाळलेली जागा आहे, त्या गाळलेल्या जागी ऑप्शनपैकी कुठला ठोकळा किंवा कुठली आकृती ही बसेल हे आपल्याला सांगायची असते. मग सगळ्यात सोपी आयडिया म्हटलं तर प्रत्येक जो ठोकळा आहे त्याचा कॉर्नर अगोदर आपल्याला तपासायचं आणि कॉर्नरला कुठली आकृती फिट बसते हे तपासल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ऑप्शन पर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीचा म्हणजे बघा, 1, 2, 3 आणि 4 असे ठोकळे असतात आणि एक मोठा असा ठोकळा असतो. करेक्ट. आता पहिल्या ठोकळ्यामध्ये बघा, पहिल्या ठोकळ्यामध्ये दिलेला आहे असा एक त्रिकोण, दुसऱ्यामध्ये सुद्धा असा एक त्रिकोण दिलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये तोच उलटा दिलेला आहे. ठीक आहे. आणि चौथ्यामध्ये सुद्धा असाच एक ठोकळा उलटा यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच चौथा जो रिकामी जागा आहे तिथे असा ठोकळा आपल्याला दिसायला पाहिजे. ठीक आहे. मग पहिला ठोकळा बघा, पहिला ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी कॉर्नर है ना कनेक्ट करत नाहीये. तो इथे कुठेतरी बाजूला कनेक्ट झालेला आहे, त्यामुळे हा पूर्णपणे चुकतोय. 2 मध्ये आपल्याला बघायला मिळते, 3 मध्ये सुद्धा कॉर्नर चुकतोय, 4 मध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. मग 1 आणि 3 ऑलरेडी एलिमिनेट झालेले आहेत. दुसरी गोष्ट बघा, त्याच ठिकाणी आणखीन एक असा आपल्याला त्रिकोण दिसतोय. ठीक आहे. आता हे खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. ओके. बघा, आता वाकडा त्रिकोण इथे आपल्याला दिसतोय बाहेरच्या बाजूने तोंड करून. तोच दुसऱ्या ठोकळ्यामध्ये पण बाहेरच्या ठिकाणी तोंड केलेलं आहे. तिसऱ्यामध्ये सुद्धा सिमिलर आहे पहिल्यासारखा. मग चौथ्यामध्ये सुद्धा सिमिलर पाहिजे
दुसऱ्यासारखा. ठीक आहे. मग तसंच सिमिलर असा ठोकळा मॅच होणारा आता आपल्याला फक्त सेकंड आणि फोर्थ मध्येच बघायचा आहे. मग सेकंड मध्ये जर बघाल तर हा जो त्रिकोण आहे तो कॉर्नर मॅच करत नाहीये. कॉर्नर इथे राहिला, तो अगोदरच इथे कुठेतरी कनेक्ट झालाय. आणि चौथ्यामध्ये बघाल तर तो व्यवस्थितपणे कनेक्ट झालेला आहे कॉर्नर टू कॉर्नर. त्यामुळे करेक्टली मॅच होणारा जो ठोकळा आहे तो आहे आपला चौथा ठोकळा. ठीक आहे. सो बेसिक आहे, कॉर्नर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि आकृती कशी मॅच करते हे आपल्याला बघायचं आहे. तेव्हा आपल्याला राईट ऑप्शन पर्यंत व्यवस्थितपणे अगदी सोप्या पद्धतीमध्ये पोहोचता येतं. पुढे बघा, यामध्ये एक सर्कल दिलेलं आहे. ही आकृती अशी आहे की एका पूर्ण मोठ्या स्क्वेअर मध्ये 4 पार्ट आहेत, 4 स्क्वेअर आहेत आणि त्या पूर्ण एका स्क्वेअर मध्ये एक आपल्याला आकृती दिलेली आहे सर्कल. ठीक आहे. मग एक जो ठोकळा आहे म्हणजे चौथा जो आपला ठोकळा आहे तिथे क्वेश्चन मार्क आहे. ओके. आणि तो ठोकळा आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे. मग ऑप्शन्स मध्ये जो राईट ठोकळा आहे तो ओळखायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, जे बाकीचे 3 ठोकळे आहेत त्याच्याशी मॅच करावं लागेल. करेक्ट. आता या ठिकाणी बघा, सर्कल पूर्ण करण्यासाठी एक भाग झालेला आहे, हा दुसरा भाग झालेला आहे आणि तिसरा भाग सुद्धा दिलेला आहे. हा जो चौथा भाग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. आता प्रत्येक ठोकळ्यामध्ये म्हणजे 1 2 3 याच्यामध्ये बघा, जो कॉर्नर आहे हा जो भाग आहे तिथे एक स्पेस आहे. ठीक आहे. इथे पण थोडासा स्पेस आहे, इथे पण थोडासा स्पेस आहे. आणि ऑप्शन्स मध्ये बघाल तर प्रत्येक ठोकळ्यामध्ये इथे कुठेही स्पेस नाहीये, इथे सुद्धा कुठेही स्पेस नाहीये आणि चौथ्यामध्ये सुद्धा कुठेही स्पेस नाही. बट या ठिकाणी तुम्ही बघताय हा स्पेस आपल्याला दिसतोय थर्ड ऑप्शन मध्ये. राईट. मग त्यामुळे क्वेश्चन मार्कच्या जागी हा थर्ड म्हणजे सी ऑप्शन वाला जो तिसरा ठोकळा आहे तो एक्झॅक्टली मॅच होत आहे. त्यामुळे ऑप्शन 3 हा आपला करेक्ट येत आहे. पुढचा प्रश्न बघा, कॉर्नर्स आपल्याला नेहमी चेक करायचे. ओके, कॉर्नर्स आपण व्यवस्थित चेक केले की आपल्याला आन्सर लगेच समजतं. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वेश्चन मार्क आणि फोर्थ आपल्याला दिलेला आहे. आता थर्ड जो आहे त्या ठिकाणी कुठला ठोकळा येईल 1 2 3 4 पैकी ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे. आता बघा, ठोकळ्यामध्ये काय विशिष्ट आहे. ठीक आहे. ठोकळ्यामध्ये पहिला जो ठोकळा आहे त्याच्यामध्ये एक त्रिकोण आहे जो इथे कनेक्ट होतोय, दुसरा कॉर्नरला कनेक्ट होतोय आणि तिसरा परत मधल्या जागी कनेक्ट होतोय. म्हणजे असा कनेक्ट झालेला आहे. राईट. अलग लक्षात. तोच दुसरा जो ठोकळा आहे त्यामध्ये काय झालेलं आहे, सेम तशाच प्रकारे, फक्त ह्या कॉर्नरचं तोंड झालेलं आहे या कॉर्नरला. ठीक आहे. म्हणजे हा कॉर्नर, त्यानंतर इथे एक आणि इथे एक, म्हणजे असा त्रिकोण झालेला आहे. ठीक आहे. मग तसंच काय होत आहे, प्रत्येक ठोकळ्यामध्ये कॉर्नर टू कॉर्नर जात आहे. मग आता हा जो तिसरा ठोकळा आहे म्हणजे हा ठोकळा, ठीक आहे, तिथे जर क्वेश्चन मार्क आहे. फोर्थ जो आहे त्यामध्ये काय झालेला आहे, इथला जो कनेक्ट आहे तो इथे आलेला आहे. राईट. आणि त्याच्या खालचे म्हणजे हे मध्यभाग कनेक्ट होत आहेत, म्हणजे असा ठोकळा. मग जो तिसरा असायला पाहिजे तो कसा असायला पाहिजे, तो इथून आता इथे यायला पाहिजे आणि मधले या दोन जागा कनेक्ट झाल्या पाहिजेत, म्हणजे असा असायला पाहिजे. मग असं असणारा त्रिकोण कुठल्या ठोकळ्यात आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी ते बघा. इथे इथे कनेक्ट झालाय, हा चुकला. ठीक आहे. दुसरा नंबरचा इथे कनेक्ट झालाय, हा सुद्धा चुकला. तिसरा इथे कनेक्ट झालेला आहे तो ह्या, त्यामुळे हा सुद्धा चुकला. चौथा, फक्त चौथा जो आहे तो इथे कनेक्ट होतोय जो आपल्याला पाहिजे, त्यामुळे राईट आन्सर जो आहे तो ऑप्शन डी, फोर्थ. ठीक आहे. म्हणजे चौथा हा जो ठोकळा आहे तो कनेक्ट होतोय. पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा आहे, कारण प्रत्येक चारही ठोकळ्यामध्ये, चारही स्क्वेअर्स मध्ये सिमिलर आकृतीच दिलेली आहे. कशी आकृती दिली आहे ह्याच ठिकाणी, म्हणजे जसं बिजली असते ना, बिजली, बरोबर आहे ना, तसं प्रकारचंच हे काहीतरी आकृती दिलेली आहे. मग या ठिकाणी बघाल तर ही आकृती चुकते. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा आकृती चुकते, जर तिरपा एन काढल्यासारखं आकृती केलेली आहे. या ठिकाणी तर काही संबंधच नाहीये, हा सुद्धा चुकतो आहे. आणि चौथा एक्झॅक्टली ही जी आकृती आहे ती मॅच करते आहे. त्यामुळे ऑप्शन डी, फोर्थ ऑप्शन, फोर्थ ठोकळा हा एक्झॅक्टली बरोबर येत आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी. पुढचा बघा, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, सोपाच आहे बट हलकासा कॉम्प्लिकेटेड दिसतोय आपल्याला. बघा, या ठिकाणी फक्त रेषा दिलेल्या आहेत आणि रेषांचे डिरेक्शन जे आहे ते थोडेसे चेंज झालेले आहेत. ठीक आहे. आता समजा पहिला जो ठोकळा आहे त्याचं डिरेक्शन आहे वरती, अप. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो ठोकळा आहे त्याचं जर बघाल तर त्याचं डिरेक्शन गेले इकडे. ठीक आहे.
आणि तिसरा जो आहे तिथे क्वेश्चन मार्क आहे, चौथा जो आहे त्याचं डिरेक्शन गेलेलं आहे कुठे, या ठिकाणी क्रॉस. राईट, म्हणजे बघा वरती कॉर्नर, साईड, परत कॉर्नर असं यायला पाहिजे. ठीक आहे, मग पहिला ठोकळा, दुसरा, तिसरा आणि चौथा. मग तिसऱ्या ठोकळ्याचे जे रेषा आहे त्याचं तोंड असं पाहिजे, इकडे आणि इकडे. राईट, मग असं कुठे आहे, असं आपल्याला दुसरा नंबरचा जो आहे तिथे दिसतो आहे. त्यामुळे राईट आन्सर जो आहे ऑप्शन बी, सेकंड स्क्वेअर. पुढचा बघा, आपल्याला काय दिलंय, सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर फिगर दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजे बघा ए बी सी डी असं दिले, पण डीच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. मग क्वेश्चन मार्कच्या जागी या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला येईल असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आता बघा आकृती म्हणजे प्रॉब्लेम फिगर काय सांगतोय, एक चौकोन दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्या विरुद्ध 3 सर्कल्स दिलेले आहेत. ठीक आहे, बी मध्ये बघा एक सर्कल दिलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध 3 स्क्वेअर दिलेले आहेत. ठीक आहे, तसंच एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध 3 लाईन्स दिलेल्या आहेत. मग त्याचप्रमाणे एक लाईन आणि 3 ट्रायंगल असले पाहिजेत. बरोबर, एक 3 त्रिकोण असले पाहिजेत. मग जे आकृतीचा प्रकार आहे किंवा आकृतीचे जे डिरेक्शन आहेत, एक आहे ते लेफ्ट कॉर्नर वरच्या साईडला आणि त्याच्या राईट कॉर्नर खालच्या साईडला इथे असायला पाहिजे. मग लेफ्ट कॉर्नर वरच्या साईडला तो एक लाईन असला पाहिजे आणि 3 ट्रायंगल्स त्याच्या राईट साईडच्या उजव्या साईडला कॉर्नरला खाली असले पाहिजेत. बरोबर आहे ना, मग त्यानुसार जर बघितलं तर पहिलीच आकृती एक्झॅक्टली मॅच होत आहे. कारण बाकीच्या ठिकाणी बघितलं तर या लाईनच्या सेंटरला किंवा वरती आलेला आहे, प्लस इथे 3 लाईन दिले, तिथे 3 नाही तर एकच लाईन असायला पाहिजे, इथे 2 आहे तिथे एकच लाईन असायला पाहिजे, इथे सुद्धा 3 दिलेत, त्यामुळे हे तिन्ही चुकते आहेत. ठीक आहे, तिन्ही चुकत आहेत. इथे एकच लाईन आहे पण ती डिरेक्शन नुसार नाही आलेली आहे. है ना, डिरेक्शन कसं पाहिजे, लेफ्ट कॉर्नर वरती आणि राईट कॉर्नर खाली. राईट, परंतु इथे कसं आलेलं आहे, एका खाली एक आलेलं आहे, त्यामुळे हे चुकतं आहे. ठीक आहे, आणि आपलं ऑप्शन ए म्हणजे पहिलीच आकृती बरोबर येत आहे. पुढे बघा, सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर. सेम तसाच प्रश्न आहे, प्रॉब्लेम फिगर्स दिलेले आहेत. चौथा जो डी आहे तिथे क्वेश्चन मार्क आहे आणि आन्सर फिगर मध्ये 5 दिले, त्यापैकी राईट आन्सर ओळखायचं. ठीक आहे, पहिली आकृती जी आहे है ना, तिथे काय दिले, एक लाईन वडलेली आहे, वरती एक अर्धचंद्र काढला आणि इथे बाण दिलेला आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तेच सिमिलर काय केलेलं आहे, खाली आलेलं आहे. बरोबर आहे, मग आता खाली आलेलं इन द सेन्स काय केलेलं आहे की आपण काय करतोय की एक गोष्ट अशी आपण सरळ पकडलेली आहे. फॉर एक्झाम्पल हा मोबाईल फोन आहे. ठीक आहे, आता त्यालाच या साईडने म्हणजे असं उलट्या साईडने फ्लिप केलेलं आहे. है ना, वरच्या साईडनेच आपण फ्लिप केलेला आहे, त्यामुळे आपल्याला बी आकृती अशी दिसत आहे. है ना, म्हणजे ए ला आपण फ्लिप केलेला आहे वरच्या साईडने. करेक्ट, वरच्या साईडने फ्लिप केल्यानंतर आपल्याला अशी आकृती येते. मग तेच सी ला सुद्धा वरच्या साईडने जर आपण फ्लिप केलं है ना, तर काय येईल, मग हा जो भाग आहे है ना, तो कसा येईल, तो इथे यायला पाहिजे. है ना, आणि हा जो टोक आहे तो कसा यायला पाहिजे, तो इथे यायला पाहिजे असा. है ना, म्हणजे या प्रकारे. है ना, मग अशी आकृती आहे का, अशी आकृती पहिल्याच आपल्याला फिगर्स मध्ये दिसत आहे. थर्ड सुद्धा चुकते आहे, फोर्थ, फिफ्थ आणि हे सुद्धा चुकत आहे. ठीक आहे, त्यामुळे फर्स्ट म्हणजे ए ऑप्शन पहिली आकृती आपली बरोबर येत आहे. पुढचं बघा, अगदी सोपं आहे. प्रॉब्लेम फिगर मध्ये काय दिले, लेफ्ट साइड कॉर्नर वरच्या साईडला 2 आकृती आहेत, परत बी मध्ये सुद्धा 2 आहेत, परंतु सी मध्ये चेंज झालेला आहे. है ना, आता ए आणि बी सिमिलर असले पाहिजेत, म्हणजे 2 आकृती आलेत आणि खाली 1 आलेला आहे, इथे सुद्धा 2 खाली 1. आता सी मध्ये काय झालंय, इथे 1 आलेलं आहे, इथे 2 आलेलं आहे, मग तसंच डी मध्ये सुद्धा इथे 1 इथे 2 असायला पाहिजे. ठीक आहे, बट आदला बदली कसं झालं बघा, इथे सर्कल आहे, इथे ट्रायंगल आहे, मग तेच विरुद्ध केलेलं आहे पुढच्या साईडला, म्हणजे इथे त्रिकोण आलेला आहे, ट्रायंगल आलेला आहे, इथे सर्कल आलेला आहे. है ना, तसंच इथे काय झालेलं आहे, सी सारखे एक आकृती आहे आणि इथे स्क्वेअर दिले 2, मग इथे सुद्धा एकच स्क्वेअर यायला पाहिजे आणि इथे 2 असे सी टाइप अशी आकृती यायला पाहिजे. मग तसं आपल्याला दिसतो आहे का, दिसतो आहे आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये, दुसऱ्या फिगरमध्ये. त्यामुळे ऑप्शन बी दुसरी आकृती किंवा दुसरा फिगर जो आहे तो एक्झॅक्टली मॅच होतोय. पुढे बघा, काय दिलेलं आहे, 3 पॉइंट दिलेले आहेत आणि त्या तिन्ही पॉइंटला एक एक लाईन काय करतायत, जोडतायत आणि त्यानंतर एका मुख्य ठिकाणी ते जुडलेत. म्हणजे हा जो मेन पॉइंट आहे तिथून पुढे 3 पॉइंट आहेत. है ना, मग त्या तिन्ही पॉइंटला इथून एक
आकृती जोडते आहे. मग त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, हे जे लाईन्स आहेत हे आता खाली गेलेले आहेत आणि कुठल्याही पॉइंटला मॅच करत नाहीत मग किंवा कनेक्ट करत नाहीयेत है ना. आता ह्या तिन्ही पॉइंटला ते मॅच करत नाहीये. ठीक आहे, फक्त मेन पॉइंट वरून ते आता खाली आलेले आहेत. ठीक आहे, त्याचप्रमाणे पुढे सी जो आहे तो तसाच आहे. म्हणजे काय केलेलं आहे, इथे एक पॉइंट आहे समजा है ना, त्यांनी काय केलेलं आहे, या दोन पॉइंटला कनेक्ट केलेलं आहे. मग त्याचप्रमाणे तो काय करणार, आता या साईडला फिरणार है ना, बरोबर आहे. मग असं व्हायला पाहिजे आणि हे पॉइंट इथे करेक्ट. मग तसंच आपल्याला कुठल्या आकृतीमध्ये दिसतंय आन्सर फिगर मध्ये, तर तो दिसतोय आपल्याला बी म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये. ठीक आहे, मग ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट मॅच होतोय. सॉरी 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 चुकलं, कारण इथे काय दोन पॉइंट आहेत नाही का, मग इथे आपण 3 ला केलेलं आहे, हे चुकलं. आपला तिसरा जो आहे तो बरोबर येतोय, म्हणजे सी ऑप्शन तिसरी आकृती आपली बरोबर येत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न जो आहे मी तुमच्यासाठी सोडतो आहे. याचा आन्सर मला तुमच्याकडून पाहिजे. बघा या क्वेश्चनला व्यवस्थित पहा, याचं राईट आन्सर काय येऊ शकतं हे सुद्धा पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणी त्याचं राईट आन्सर दिलंय. मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल. ठीक आहे, परंतु याचं उत्तर काय आहे हे तुम्हाला सांगायचं. दिस इज होमवर्क फॉर यू. ठीक आहे, सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात. ठीक आहे, एक 3 आकृत्या दिल्या जातात आणि चौथा क्वेश्चन मार्क असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आन्सर फिगर मध्ये कुठला येईल हे शोधायचा असतो. ठीक आहे, असं खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात, बट तितकंच आपल्याला थोडंसं लॉजिक लावावं लागतं. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आलं लक्षात? चलो, सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. याचा आन्सर द्यायला विसरू नका.